जर गुजरातमध्ये हिंदी नाही तर महाराष्ट्रात का? राज ठाकरे यांचे अमित शहांना आवाहन. म्हणाले, देशाचे गृहमंत्री उघडपणे सांगत आहेत की ते हिंदी भाषिक नाहीत, गुजराती भाषिक आहेत. 100% मराठी मुलामुलींना विमानतळावर नोकरी मिळाली पाहिजे. राज ठाकरे पनवेलमध्ये गर्जना करत म्हणाले, मराठीसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. मुस्लिम महिलेला मराठीत बोलण्यास सांगितल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेत गोंधळ. जवळच उभ्या असलेल्या एका मुस्लिम पुरुषाची कर्मचाऱ्याशी जोरदार बाचाबाची. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गणेशोत्सव 2025 साठी सरकारने नवीन नियम जारी केले. 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करणे अनिवार्य. पीओपी पासून बनवलेल्या मूर्तींवर लाल टिपका असेल. महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी. जुलैच्या हप्त्याची वेळ आता निश्चित. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट केले. संपूर्ण माहितीसाठी आताच प्ले स्टोअरवरून पहली बात ॲप हा डाउनलोड करा. मुंबईतील दादरमधील कबूतरखान्यावरून गोंधळ. बीएमसीचा जाळी बसवण्याचा निर्णय. या प्रयत्नांवर स्थानिक संतप्त झाले. निषेधामुळे कारवाई आता पुढे ढकलली. पोलीस बंदोबस्त तैनात. मनसे आणि शिवसेनेत जवळीक दिसून आली. राज ठाकरे आणि संजय राऊत पनवेलमध्ये एकाच व्यासपीठावर एकत्र आले. महानगरपालिका निवडणुकीत युतीची अटकळ आता वाढली आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी गुजराती मते मिळवण्यासाठी भाजपाने एक नवीन युक्ती खेळली आहे. कांदिवलीमध्ये आज सांस्कृतिक कार्य विभागातर्फे गुजराती साहित्य संमेलन आयोजित केले जाईल. कार्यक्रमावरून वाद होण्याची शक्यता. दहिसरमध्ये वैश्य व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश. आरोपी महिला त्यांच्याच मुलीमार्फत रॅकेट चालवत होत्या. पोलिसांनी सुटका केलेल्या 3 मुलींना कांदिवली सुधारगृहात पाठवले. महाराष्ट्रात छोट्या छोट्या मुद्द्यांवरून दंगली होत आहे. संजय राऊत यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला. म्हणाले, महाराष्ट्रात यापूर्वीही कधीही असे घडले नव्हते. दौंड तालुक्यातील यवतमध्ये पोलिसांनी संचारबंदी लागू केली. दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या लोकांना अटक केली जात आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. मुंबईतील IIT मुंबई कॅम्पसमधील घटनेने दहशत निर्माण झाली. वसतिगृहाच्या 10व्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या. पवई पोलिसांनी तपास सुरू केला. मिठी नदीच्या गाळ घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई. 6 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त. 5 कंत्राटदार आणि बीएमसीच्या उपमुख्य अभियंत्यावर कारवाई. महाराष्ट्र राज्य अन्न आणि औषध प्रशासनाची मालाडमध्ये मोठी कारवाई. प्रांडा बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामातून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त. छाप्यात कालबाह्य औषधं देखील आढळली. मुंब्रा अपघातासारखे अपघात रोखण्यासाठी मुंबई लोकलमध्ये मोठा बदल होणार. बंद दरवाजे असलेल्या लोकल ट्रेनचा पहिला नमुना तयार. गर्दी आणि उघड्या दरवाजांमुळे आता होणारे अपघात थांबवले जातात. महादेवी हत्तीला कोल्हापुरात परत आणण्याची मागणी तीव्र. मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी मदतीचे आश्वासन दिले. महाराष्ट्रातून गुजरातला हत्ती पाठवल्याबद्दल लोकांचा रोष आता वाढत आहे. याचिकाकर्ते आणि वकिलांचा भार कमी होईल. मुंबई उच्च न्यायालय कोल्हापुरात नवीन खंडपीठ स्थापन करेल. 18 ऑगस्टपासून सुनावणी सुरू होईल. टेस्ला पुढील आठवड्यात भारतात पहिले चार्जिंग स्टेशन सुरू करणार आहे. मुंबईच्या BKC मध्ये चार्जिंग स्टेशन सुरू होईल. लोकांना चांगल्या सुविधा मिळतील. सोने आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 99,960 रुपये झाली, तर चांदी 1,13,000 रुपये प्रति किलो. मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगो विमानात एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला कानाखाली मारली. इंडिगोने आरोपीला सुरक्षा एजन्सीच्या ताब्यात दिला आहे. व्हिडिओ व्हायरल झाला.